नमस्कार, मी सचिन. सचिन स्वरबहार या आपल्या कराओके सिंगिंग क्लासमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. तुम्ही म्हणाल की गाणं माझ्या आवाक्यातली गोष्ट नाहीये. मला गाणं गाता येणार नाही. पण खरं सांगू मित्रांनो, मी अगदी लहान वयापासून माझा मित्र म्हणजे तुम्ही म्हणाल की छोट्यापणी एवढा मित्र म्हणजे नक्की कोणता मित्र तुमचा म्हणताय? तर मी अगदी लहान असल्यापासून आकाशवाणी म्हणजेच विविध भारती यावरती खूप सारी हिंदी गाणी, मराठी गाणी, वेगवेगळ्या भाषांमधली गाणी आजपर्यंत मी ऐकत आलोय. तुम्ही म्हणाल की हे सांगण्यापाठीमागचा उद्देश नक्की तुमचा काय आहे? तर मित्र-मैत्रिणींनो, गाणं गायचं असेल तर सुरुवातीला त्या गाणं ऐकण्यासाठीच्या काही ज्या गोष्टी आहेत, त्या बारकाईने तुम्हाला सांगणं मला आवश्यक वाटतं. म्हणून मी या गोष्टी तुम्हाला आज शेअर करतोय. गाणं अगदी मनापासून ऐकायचं म्हणजे नक्की काय ऐकायचं? तर गाणं म्हणजे फक्त शब्द ऐकायचं नाही, तर त्या शब्दाच्या पाठीमागं त्या कवीने जे काही जग, विश्व आपल्या डोळ्यासमोर उभं केलेलं असतं, त्याची खोली समजून घ्यावं लागतं. माझं म्हणणं असं आहे, की तुम्ही एक वेळ तानसेन नाही झालात तरी चालेल, पण तुम्हाला कानसेन व्हायला पाहिजे. तानसेन म्हणजे खूप मोठं नाव आहे. तर हे तानसेन खूप व्हायचं असेल, मोठं व्हायचं असेल, तर पहिल्यांदा आपल्याला ते गाणं ऐकायचं कसं? ऐकायचं म्हणजे त्यातल्या काय-काय गोष्टी ऐकायच्या हे आपल्याला पहिलं माहीत करून घ्यायला पाहिजे. मी हळू-हळू तुम्हाला या सगळ्या गाण्यांबद्दलच्या काही-काही गोष्टी आहेत, त्या मी बारकाईने सांगणारच आहे. पण गाण्यामधलं ऐकायचं काय? तर सुरुवातीला गीतकारानं जे काही शब्द रचना केलेली आहे, त्या शब्दांमधला जो भाव आहे, तो अगोदर समजून घ्यायला लागतो. म्हणजे गाणं ऐकत असताना या शब्दांकडं बारकाईने लक्ष द्यावं लागतं. शिवाय त्याच्या बरोबरीने त्या शब्दांमधले अर्थ, शिवाय तो भाव जो आहे त्या गाण्यामध्ये, तोही माहीत करून घ्यावा लागतो. गाणं गाणं म्हणजे एक त्याचं शब्दफोड करायचं झालं, तर गाऱ्हाणं म्हणजे गाणं. म्हणजे शब्दांमध्ये काही-काही त्यांनी जे मांडलेलं असतं, त्या बारकाव्याकडं आपल्याला लक्षपूर्वक पाहावं लागतं. म्हणजे काय तर ती एक कथा त्या गाण्यांमध्ये काहीतरी सांगितलेली असते, काहीतरी गोष्ट असते, प्रेमाबद्दल असेल किंवा दुःख असेल, वेदना असेल, तर हे सगळे जे शब्द आहेत, त्या गाण्यामधला जो अर्थ आहे, हा सगळा समजून घ्यावा लागतो. त्याची स्थिती काय आहे, ते समजून सांगावं लागतं. त्याच्याबरोबर कवीने काय त्याच्यातले जे काही अलंकार वापरलेत, उपमा वापरली आहे किंवा काहीतरी प्रतिमा डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ती शब्दांची रचना केलेली असते. म्हणजे तुझा चेहरा मला चंद्रासारखा दिसतो. म्हणजे मन अगदी आकाशासारखं मोठं आहे, आभाळासारखं मोठं आहे. हे काही जे उपमा दिलेले असतात, काही अलंकार दिलेले असतात, ते कवीने काय बाबा नक्की त्याला सांगायचं या गाण्यामधून, हे आपल्याला फार बारकाईने माहीत करून घ्यावं लागतं. आणि हे जेव्हा आपण अर्थ समजायला लागतो, तेव्हा हळू ते गाणं आपल्याला कळायला लागतं. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा जो येतो, जो की आपल्याला खूप जवळचा आहे आणि सगळ्यांचा हा मुद्दा असतो, की स्वर. म्हणजे स्वर म्हटलं की अगदी एकदम ते सा, रे, ग, म, प, ध, नी, सा. मग ते सगळे 7 स्वर आपल्याला डोळ्यासमोर उभे राहतात. पण बाबा आपल्याला काय ते जमणार नाही असं पण कदाचित मनातून वाटतं. पण माझं एक तत्व म्हणा किंवा त्याची एक ओळख म्हणा, तुम्हाला एक सांगायची आवश्यकता वाटते मला. ती म्हणजे की रियाज करो तो राज करो. म्हणजे रियाज जर तुम्ही रोज केलात, तर गाण्यावरती तुम्ही राज करू शकता. हे एक त्यातलं महत्त्वाचं सांगायचं. तर स्वर. स्वरांच्या बाबतीत सांगायचं झालं, तर माझा हा आता जो स्केल आहे, ज्या आवाजामध्ये मी आता तुमच्याशी संवाद साधतोय या व्हिडिओच्या माध्यमातून, हा माझा नेहमीचा आवाज आहे. म्हणजे नेहमी ज्या टोनमध्ये बोलतो, स्वरामध्ये बोलतो, तर हा माझा सूर आहे. पण मी जर खूप बारीक आवाजामध्ये बोलायला लागलो, आज मी तुमच्यासमोर जे काही सांगणार आहे, या आवाजात किंवा आज मी तुमच्यासमोर काय जे सांगणार आहे, या मोठ्या आवाजात खूप जर बोलायला लागलो, तर मला वाटतंय पुढचे 10 एक एपिसोड माझा आवाज काही टिकणार नाही. त्यामुळं ज्या टोनमध्ये आता, ज्या स्वरामध्ये मी आता तुमच्याशी संवाद साधतोय, हा नेहमीचा टोन तुमचा असायला पाहिजे. खूप मोठ्या कधी-कधी असं होतं बघा, की आपण भाषण ऐकत असतो, तर खूप मोठ्या-मोठ्याने लाउडस्पीकरवरती मोठ्या आवाजात लोकं बोलतात. तर जो स्वर आपला नेहमीचा आहे, तो आवाज जपायला पाहिजे.
खूप मोठ्या आवाजात बोलायला नाही पाहिजे आणि जो तुमचा टोन आहे त्याच टोनच्या आधाराची गाणी आपण गायला पाहिजेत. आणि जर उंच स्वरात गायची असतील त्यासाठी मात्र तुम्हाला रियाजाची आवश्यकता भासते. तर हे स्वरांची माहिती तर हळू-हळू होणारच आहे. आपण पुढच्या एपिसोडमध्ये पण त्याच्याबद्दल बोलू. पण हे गाणं कोणत्या रागावर आधारित आहे? राग असतात म्हणजे काही यमन राग आहे किंवा आणखी काही बरेच काही-काही राग आहेत. तर त्या स्वरांची जी चढ-उतार आहे, त्याचे आरोह, अवरोह, आरोह-अवरोह म्हणजे काय? तर सा रे ग म प ध नि सा हे आहे आरोह आणि सा नी ध प म ग रे सा हे आहे अवरोह. मग त्यातले शुद्ध स्वर किंवा त्यातला भाव ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते गाणं ऐकत असताना हे आपण बारकाईने बघायला पाहिजेत. आणि जर गाणं ऐकलं नाही, एकदा नाही, दोनदा नाही, एक कमीत कमी ते जर खूप थोडं क्रिटिकल असेल समजायला, तर थोडं ते जास्त वेळा ऐकावं लागतं. ते ऐकलं तर तुम्हाला ते गाणं गाता येऊ शकतं. मी म्हणतो अ, अगदी सेम टू सेम आपल्याला प्रत्येकाची गाण्याची शैली जी असते ती वेगळी असते. प्रत्येकाच्या आवाजाची शैली एक वेगळी असते, टोन वेगळा असतो. त्यामुळे आपण तो गाण्याचा प्रयत्न करत असतो. त्या गायकासारखं गाण्याचा आपण प्रयत्न करतो. त्याच्यानंतर पुढची गोष्ट जी आपण गाण्यामधली बघायची झाली, तर ती असते की सादरीकरण त्या गाण्याचं. म्हणजे आवाजातला भाव असतो. जसं की दुःख आहे, आनंद आहे, विरह आहे किंवा उत्साह असतो. शिवाय उच्चारांची स्पष्टता जी आहे, स्पष्ट म्हणजे आता ज्या म्हणजे काय म्हणजे काही-काही शब्द असतात, अवघड असतात, काही जोडाक्षर असतात. तर ते स्पष्ट उच्चार कसे त्या गायकांनी वापरले, त्या गायकानं काय टेक्निक्स वापरले, सादरीकरणाची शैली काय-काय होती, हे सगळं ह्या गाण्यामध्ये बघायचं असतं. शिवाय आणखी एक गोष्ट असते त्यामध्ये हरकती असतात, काही आलाप असतात, काही मुरकी असतात. याचा पण वापर कसा केलाय बाबा या गाण्यामध्ये, हे देखील आपल्याला माहीत करून घ्यावं लागतं. शिवाय आणखीन एक गोष्ट जी की नवीन गायकांना ते फार सांगणं आवश्यक मला वाटतं, की ज्याच्यामध्ये एखादं गाणं जेव्हा आपण ऐकतो, तेव्हा त्या गाण्याचं संगीत नियोजन कसं केलंय? म्हणजे त्या गाण्यामध्ये कोणती-कोणती वाद्य वापरली आहेत. म्हणजे सतार आहे, गिटार आहे, तबला आहे, डोलकी आहे, हार्मोनियम आहे. खूप सारी वाद्य आहेत. म्हणजे भारतामध्ये तर इतके सारे वाद्य आहेत, की म्हणजे आपण बोटावर सुद्धा मोजू शकणार नाहीत एवढी वाद्य आहेत. म्हणजे काही आपल्याला नजरेसमोर दिसतात आणि काही आता वाद्य जे आहेत, काही कालबाह्य देखील होत चाललेली आहेत. ती खरं ऐकायला पाहिजेत आपल्यासारख्या नवीन गायकांनी. शिवाय त्या वाद्यांची माहिती म्हणजे ते कसं वाजतं किंवा त्यातले नक्की त्याच्या काही ज्या बारीक-सारीक गोष्टी आहेत, ह्या देखील माहीत करून घ्यायला पाहिजेत. शिवाय ह्या वाद्यांबद्दलचं म्हणजे सुरुवात त्या गाण्याची जी आहे ती कशी केली आहे? म्हणजे कधी-कधी असं असतं बघा, की गाण्याच्या सुरुवातीला वाद्य वापरलं जातं, सुरुवातीला. मग गाण्याच्या मध्ये काही ठिकाणी पीसेस असतात काही छोटे-छोटे. ते देखील कसे वाजवलेत? काय त्यातलं म्हणजे ते हेच का वाजवलंय? असंच का वाजवलंय? अशा बारीक-सारीक गोष्टी ज्या आहेत त्या आपण गाणं ऐकत असताना ह्या माहिती करून घ्यायला पाहिजेत. शिवाय एखादा गायक जेव्हा गात असतो, तेव्हा त्या पार्श्वसंगीतामुळं त्या गाण्याला एक वजन येतं. म्हणजे तो भाव जो आहे तो आणखीन उठून येतो. तर ह्या गोष्टी देखील या गाण्यामध्ये तुम्हाला माहीत करून घ्यायला पाहिजेत. शिवाय गाण्याचा एक ताल असतो. एक लय असते. ताल आणि लय ह्याच्यामध्ये काय फरक म्हणाल तर ताल म्हणाल तर शास्त्रीय गायनामध्ये असतात बघा दादरा आहे किंवा 3 ताल असतो, केहरवा असतो. तर ह्याच्यामध्ये कधी-कधी काय होतं, की त्याची लय वाढली जाते. म्हणजे तुम्ही आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर तुम्ही कधी-कधी त्या गुऱ्हाळावरती बघितले असेल बघा, ते घुंगरांचा आवाज येतो, की टन, 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 टन असा एक आवाज तो लयबद्धपणे तो चालत असतो. किंवा साधं उदाहरण अगदी द्यायचं झालं तर घड्याळाची टिक-टिक असते. म्हणजे घड्याळ सुद्धा एका लयीने चालत असतं. म्हणजे कसं टिक, 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 टिक. अशा पद्धतीने ते चालतं. पण आपण असं कधी बघितलंय का, की टिक, 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 टिक.
तर अशी बीट्स कधी त्याची ऐकलेली नसते घड्याळाची. तर आयदर एक तर ते घड्याळ बदलायला पाहिजे, नाहीतर त्याच्यात काहीतरी गडबड होईल, म्हणजे वेळसुद्धा वेळेवर ते घड्याळ देणार नाही. तर त्याला म्हणतात लय. त्या लयीमध्ये ते चालणं, त्या गाण्याचं पण एक लय असते, बीट्स असतात. त्याच्यामध्ये पुन्हा-पुन्हा सातत्य येऊन तो जो काही बीट्स त्या गाण्यामध्ये दिलेला असतो, तो देखील काय त्या लयीमध्ये तो बीट दिलेला आहे, याच्याकडे देखील बारकाईने लक्ष द्यायला पाहिजे. ते का द्यायचं? तर जेव्हा आपण कराओके गात असतो, तेव्हा मूळ गाणं आणि आपली लय याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक पडतो. म्हणजे एखादं भावगीत आहे आणि त्याला तुम्ही खूप फास्टमध्ये गायलात. मी गाणं तुम्हाला ऐकू शकणार नाही, कारण त्याला कॉपीराईट आणि या सगळ्या गोष्टी होतील. म्हणून त्याच्या लिंक्स तुम्हाला मी पाठवेन आपल्या ग्रुपवरती. पण त्या ज्या लयी आहेत या माहीत करून घ्यायला लागतात आणि मग त्याच लयीमध्ये आपण ते गाऊ शकतो. पण ती जर लय कमी जास्त झाली, तर त्यातला भाव आणि मुख्य गाणं जे आहे त्याला मात्र खूप मारक ते होऊ शकतं आणि ते गाणं छान वाटणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, की जेव्हा तुम्ही सादर करता एखादं गीत, तेव्हा प्रेक्षक हा मूळ गाणं ऐकलेला प्रेक्षक तुमच्या समोर बसलेला आहे. तो काय असा अचानक त्यांनी हे गाणं पहिल्यांदाच ऐकलंय असं काही होणार नाही. ते मूळ गाण्याची तुलना आपल्या या गाण्याशी केली जाते. त्यामुळं तुलना होणार असेल तर आपल्याला मूळ गाण्याच्या थोडं साधर्म्य गात आपल्याला ते पुढं जावं लागतं. तो भाव त्याच्यामध्ये आणावा लागतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली, तर गाण्यामध्ये काही प्रसंग सांगितले असतात, संदर्भ दिलेले असतात. म्हणजे एखाद्या चित्रपटाचं गाणं असतं किंवा नाटकामध्ये एखाद्या प्रसंगामध्ये ते गाणं गायलेलं आहे. ते त्या परिस्थितीचं गाणं किती जुळतंय याचाही थोडा अभ्यास गाणं गात असताना, ऐकत असताना आपण करायला पाहिजे. आणखीन एक गोष्ट जी की खरं तर आपण फक्त ऐकण्याचा विचार करतोय, पण जेव्हा आपण स्टेजवरती एक्झॅक्टली ते सादर करत असतो, तेव्हा त्या गाण्याची जी गुणवत्ता आहे, म्हणजे ऑडिओ जो आहे तो कसा येतोय, हे देखील आपल्याला माहीत करून घ्यायला पाहिजे. कारण गाणं गात असताना जेव्हा तुम्ही स्टेजवरती गात असता, तेव्हा आपल्याला त्याचा एक अंदाज येतो, की बाबा हे ऐकायला लोकांना कसं येतंय, किंवा आपण विचारतो सुद्धा, की गाणं ऐकायला तुम्हाला आलं का हो स्पष्ट? असं आपण विचारतो कधी-कधी. तर ती स्पष्टता देखील गाण्यामध्ये किती आहे, हे देखील आपण गाणं ऐकत असताना माहीत करून घ्यावं लागतं. शिवाय आपला आवाज आणि वाद्यांचा बॅलन्स हे दोन्ही साध्य तुम्हाला करावं लागतं. कारण कधी-कधी काय होतं ना, की आपण गात असतो आणि वाद्यच खूप जोरजोरात ढा करून ते वाजत असतं. हे सांगायचा उद्देश का? की कारण आता ही नवीन प्रकारची जी काही गाणी येत आहेत. म्हणजे पूर्वी ही गाणी कशी होती, की म्हणजे लिरिक्स बेस्ड गाणी होती. म्हणजे त्याच्यातनं एक काव्यात्मकता दिसत आपल्याला होती. पण आता सध्याचं जे संगीत आहे, वाद्य आहेत, ही खूप लाऊड आपल्याला सगळं ऐकायला मिळतं. त्यामुळं गायकाचा आवाज आणि वाद्यांचा बॅलन्स हा आपल्याला कुठेतरी साध्य करण्यासाठी ह्या बारकाईने गोष्टी, म्हणजे हे रेकॉर्डिंग ऐकत असताना तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतात. शिवाय हे गाणं जेव्हा तुम्ही ऐकता, तेव्हा स्वतःला हे गाणं कसं वाटलं, की काय-काय जाणवलं? त्या गायकाची जी काही प्रेझेंटेशन असेल किंवा त्यातले लिरिक्स असतील किंवा त्यातले जे काही वाद्य असतील, हे आपल्याला स्वतःला कशी वाटली, ही स्वतःची अनुभूती देखील आपल्या डोक्यामध्ये ठेवायला पाहिजे. कधी-कधी एखादं गाणं असं असतं, की त्याचं काही विशेष वाटत नाही. पण विशेष वाटत नाही याचा अर्थ ते आपल्याला विशेष वाटत नाही. पण गाणं कुठलंही बनत असताना त्याच्यामागं खूप संगीतकारांनी, गीतकारांनी, गायकाने खूप सारी मेहनत त्या गाण्याच्या पाठीमागे केलेली असते. आपल्याला ते आवडत नाही. पण कदाचित जो प्रेक्षक ज्याच्यासाठी ते गाणं बनवलेलं आहे, त्याला कदाचित ते आवडत असेल. शिवाय गाण्यामध्ये भावना, काही तुमच्या जुन्या आठवणी कधी-कधी जाग्या होतात. ते गाणं ऐकलं की अरे, माझ्या लहानपणी मी हे गाणं ऐकलं होतं, किंवा लग्नामध्ये कुठेतरी ऐकलेलं असतं किंवा कुणीतरी खूप छान असं सादर केलेलं असतं, ते आपल्याला आठवतं. तर ती अनुभूती आपल्याला आली का गाणं ऐकत असताना, ही देखील आपण माहीत करून घ्यायला पाहिजे. आणखीन एक बारीकशी गोष्ट म्हणजे कधी-कधी गाण्यामध्ये बारीक काही-काही गोष्टी असतात, की जसं एक छोटासा पीस असतो, पण तो खूप आपल्याला मनाला आतमध्ये लागतो, किंवा एक छोटासा आलाप असतो, किंवा कधी-कधी ना गाण्याच्यामध्ये कधी काहीच म्युझिक नसतं, पण खूप शांत असं ते पॉज घेतलेला असतो. तो पॉज सुद्धा आपल्याला कधी-कधी खूप छान वाटतो. तर तो
का बरं तसं घेतलं असेल, अशी बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत त्या गाण्यामध्ये माहीत करून घ्यायला पाहिजेत. आता हे मी का सांगतोय? कारण का तर कधी-कधी आपण ते गाणं ऐकलेलंच नसतं आणि आपण डायरेक्टली स्टेजवरती ते सादर करायला जातो. तर ती खूप मोठी आपल्याला हानी आहे आणि ते प्रेझेंटेशन तितकंसं चांगलं होत नाही, जेव्हा आपण एखादं गाणं बारकाईने ऐकलेलं नसतं तेव्हा. अ, म्हणून माझं म्हणणं असं आहे, की एक वेळ तुम्ही तानसेन नाही झालात तरी चालेल, पण कान जे आहेत ते आपले असायला पाहिजेत, गाण्याकडे असायला पाहिजेत. हे का मी बारकाईने सांगतोय अजूनही पुन्हा एकदा, की कधी-कधी आपण स्वतः गात असतो, पण समोरच्या व्यक्तीने सांगितलं जातं, की "अरे, तू ही बारीकशी जागा जी आहे ना, ती थोडी अशी घेतली असती तर अजून छान ते वाटलं असतं." किंवा ही तुमचा या पॉइंटवरती तो राहिला बरं का मुद्दा, म्हणजे तो आलाप राहिला बरं का. किंवा कधी-कधी शब्द वेगळ्या ठिकाणी तुम्ही तोडलं जातं, वेगळ्या ठिकाणी तोडलं जातं. म्हणजे त्याचे तुकडे पाडतो ना आपण, म्हणजे बीट्स असतात 1, 2, 3, 4. मग ते चुकीच्या ठिकाणी जर बीट्स तो तोडला गेला, तर देखील गाणं छान होत नाही. अजूनही याच्यावरती अजून बोलणार आहोत. काही-काही गोष्टी अजून बारकाईने तुमच्यासमोर मी सादर करेन. तर माझं म्हणणं या एपिसोडमध्ये एवढंच आहे, की गाणं गायचं असेल, तर ते गाणं एकदा, दोनदा, तीनदा जसं गाण्याचा तो हे असेल, त्याप्रमाणे तुम्हाला तो पुन्हा-पुन्हा ते गाणं ऐकायला पाहिजे, ऐकलं पाहिजे. दुसऱ्यांचं ऐकलं पाहिजे, संगीत ऐकलं पाहिजे, रेडिओ ऐकलं पाहिजे आणि आता तर माझ्याही पेक्षा खूप म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हा ही गाणी रेडिओवरती ऐकायचो. म्हणजे YouTube वगैरे त्यावेळेस काही नव्हतं. पण आता सगळं YouTubeवरती तुम्ही गाणं सर्च केलत, की तुम्हाला ते सगळं मिळतं. त्यामुळं तुम्ही ते गाणं ऐका पुन्हा-पुन्हा आणि हेडफोन्स वापरा खास करून. कारण काय होतं, शांतपणे ते ऐकायला पाहिजे. संगीत ही शांतपणे ऐकण्याची गोष्ट आहे. मी स्वयंपाक करताना गाणं ऐकतो किंवा काम करताना गाणं ऐकतो. तर ते गाणं ऐकण्याला म्हणजे खास त्याची बैठक जी म्हणतो आपण, ते बैठक ठेवूनच ते ऐकायला पाहिजे. मग माझं म्हणणं असं आहे, की जर तुम्ही हे मुद्दे सगळे लक्षात ठेवलेत, गाणं ऐकलत, तर तुम्ही श्रोते राहणार नाहीत, तर रसिक बनाल. गाणं सखोलपणे ऐकायचं असेल, तर आणखीन काही टेक्निक ज्या आहेत त्या म्हणजे तुम्हाला भावनिक आहेत, तांत्रिक आहेत, सादरीकरणात्मक काही गोष्टी आहेत. तर त्या गाण्याचा सखोल अभ्यास म्हणजे ते गाण्याचा अर्थ जो आहे, तो गाणं कसं आहे म्हणजे प्रेम आहे, विरह आहे, भक्ती आहे, की काही जीवन तत्त्वज्ञानावर आधारित असं काही आहे का? असं सगळं आपल्याला माहीत करून घ्यायला पाहिजे. दुसरा मुद्दा मी मगाशी सांगितला अलंकार जे आहेत ते बघायला पाहिजेत. म्हणजे तू चंद्रासारखी दिसते किंवा चांदणं बघ किती छान पडलंय, असं आपण रूपक देतो ना, तर ते देखील काही दिलंय का असं बघायला पाहिजे. जसं की उदाहरणार्थ तुम्ही ते गाणं ऐकलं असेल, और इस दिल में क्या रखा है, तेरा ही दर्द छुपा रखा है. आता या गाण्यामध्ये वेदना आहे, तुटल्यासारखं तुटलेपण आहे. असं सगळं या गाण्यामध्ये आहे. त्या बारीक-सारीक गोष्टी ज्या आहेत त्या बघायला पाहिजेत. गाण्यातले राग ओळखता आले पाहिजेत. म्हणजे ते शांत आहे, कसं आहे म्हणजे रागाची नावं वेगळी, पण त्याचा मूड कसा आहे हे तुम्हाला माहीत करून घ्यायला पाहिजे. म्हणजे प्रसन्न आहे, कसं आहे, असं सगळ्या गोष्टी आहे. यातून तुम्हाला आणखीन एक गोष्ट लक्षात येईल, की एखादं गाणं तुम्ही जेव्हा ऐकता, पूर्वी जर ऐकलं असेल, तर ते गाणं आपल्याला ते बेसुरी चाललंय का सुरेलपणा याच्यामध्ये नाहीये, हे तुम्ही जेव्हा बारकाईने ऐकता तेव्हा तुमच्या ते लक्षात येतं. गायन तंत्रामध्ये तुम्ही जेव्हा हे सगळ्या गोष्टी माहीत करून घ्याल, म्हणजे आलाप सुरुवातीला घ्याल, सा रे ग म प. तर ते बिनधास्तपणे गायला पाहिजे, बिनधास्त सादरीकरण तुम्ही करायला पाहिजे. त्यातल्या मुरकी, हरकती आणखीन एक गोष्ट गाण्यामध्ये ऐकत असताना तुम्हाला त्या गायकाने श्वासाचं तंत्र काय वापरलं, जसं मी आता मला ते जाणवलं म्हणून मी तुम्हाला मुद्दा सांगावा वाटला, की 2 श्वासाच्या मध्ये आपण वाक्य असतं म्हणजे गाण्याचं वाक्य असतं. उच्छवास जो आहे त्याच्यामध्ये गाणं चालू होतं. म्हणजे आतमध्ये जेव्हा आ परत श्वास घेतो. तर हे बाहेर जो आपण श्वास सोडतो याच्यामध्ये आपण गाणं गात असतो. तर ते नियंत्रण जे आहे ते करण्यासाठी जे काही एक्सरसाइज आहे ते मी पुढं भविष्यामध्ये सांगेनच. त्याच्यातले भाव, सादरीकरण या गोष्टी ज्या आहेत त्या देखील फार महत्त्वाच्या आहेत. शिवाय गाण्याची लय जी आहे ती मगाशी सांगितलं ते देखील लक्ष ठेवायला पाहिजे. अशा बारीक-सारीक गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला या गाणं ऐकत असताना तुम्हाला लक्षात येतील
आजच्या या एपिसोडमध्ये खास करून या ज्या काही गोष्टी तुम्हाला मी सांगितल्यात त्या तुम्ही माहीत करून घ्यालच. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा गाणं ऐकाल तेव्हा काही काही मनामध्ये काही आणू नका. फक्त फील घ्या त्या गाण्याचा, की काय त्या गायकाला सांगायचंय काय, फक्त फील घ्या. जेव्हा दुसऱ्यांदा ऐकाल तेव्हा शब्दांवर लक्ष द्या. आता हे स्टेप बाय स्टेप सांगतोय, म्हणजे गाणं ऐकत असताना स्टेप्स कशा माहीत करून घ्यायच्या. तर पहिल्यांदा फील घ्या, नंतर शब्दावर लक्ष द्या, शब्द काय वापरले ते. तिसऱ्यांदा जेव्हा ते गाणं ऐकाल तेव्हा त्यातलं संगीत, वाद्य या गोष्टी ऐका त्यातल्या. चौथ्यांदा जेव्हा ते गाणं ऐकाल तेव्हा पूर्ण लक्ष जे आहे ते गायकावरती केंद्रित करा. म्हणजे गायकाने काय गायलंय बाबा, कसं गायलंय. आणि पाचव्यांदा जेव्हा ते गाणं ऐकाल तेव्हा पूर्ण एकत्रित या सगळ्या गोष्टींचा फील घ्या, अनुभव घ्या, की काय या गाण्यामध्ये सांगायचंय किंवा कसं म्हटलंय. हे जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा तुम्ही कराओके गात असताना तुम्हाला त्याच्या बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत त्या माहीत होतील. असं अनेकदा गाणं ऐकल्यानंतर प्रत्येक वेळी वेगळं वेगळं तुम्हाला फील येईल. आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला जे काही मी सांगणं आहे त्यातला निष्कर्ष सांगायचा झाला तर गाणं हे फक्त ऐकायचं नसतं, तर अनुभवायचं असतं, समजून घ्यायचं असतं, त्याचं विश्लेषण करायचं असतं. आणि जेव्हा तुम्ही सर्व स्तरावर हे गाणं ऐकता तेव्हा तुम्ही सामान्य श्रोता न राहता एक खऱ्या अर्थानं तुम्ही रसिक बनता आणि कलाकार बनता. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला नक्की सांगा. आणखीनही काही गोष्टी तुम्हाला मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. सगळ्याच गोष्टी व्हिडिओमध्ये शक्य होणार नाही. कधी कधी तुम्ही मला पर्सनल कॉल देखील करू शकता. आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्यावरही तुम्ही बोलू शकता. तर आज इथे थांबूयात. थँक्यू. धन्यवाद.